नोटबंदी झाल्यानंतर लोक कॅशलेस व्यवहार करू लागलेत. त्यातून एक नाव पुढे आलं ते म्हणजे पेटीएम. याच पेटीएममध्ये नोकरी लावतो म्हणून फसवायला निघालेल्या 2 व्यक्तींविरोधात औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झालाय. औरंगाबादमधल्या एका हॉटेलात तरुणांची अशी गर्दी जमली होती ती एका नामांकित कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी. काही दिवसापूर्वी एका दैनिकात छोटी जाहिरात आली आणि त्यात नामांकित ऑनलाईन कंपनीत 16 ते 32 हजार प्रति महिना पगाराची नोकरी मिळेल असं सांगण्यात आलं. ही जाहिरात वाचून अनेकांनी कंपनीसोबत संपर्क साधला आणि ऑनलाईन क्षेत्रात नावाजलेल्या कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी तरुणांनी गर्दी केली. मात्र मुलाखतीच्या दिवशी तरुणांकडून अर्ध्या पगाराची मागणी करण्यात आली. यावरून काही तरुणांना संशय आल्यानं त्यांनी पोलिसात तक्रार केली. पेटीएमची जाहिरात आली होती ज्यामध्ये सांगण्यात आलं होतं की तुम्हाला ऑन रोल जॉब मिळेल आणि पेटीएम थ्रू आहे जॉब, आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की तुम्हाला 50% पेमेंट द्यावं लागेल आणि जे पण ऑफर लेटर दिल्यानंतर तुम्हाला 50% पेमेंट एका महिन्याचं की वारंवार? एका महिन्याचं. पहली सैलरी में से 8,000 रुपये डिडक्शन करेंगे, 16,000 रुपये सैलरी में से, और रिज्यूम के 2 कॉपीज मांग रहे हैं, एक नीचे और एक ओरिजिनल कोई भी कितने डॉक्यूमेंट. लोग हैं? कितने ऊपर लोग थे? ऊपर 2 ही थे इंटरव्यू को, 2 एट अ टाइम ले रहे थे, 2 बच्चों का इंटरव्यू. पोलिसांनी तातडीने ज्या ठिकाणी मुलाखती सुरू होत्या त्या ठिकाणी छापा मारला आणि काही लोकांना ताब्यात घेतलं. चौकशीत मूळ कंपनीनं मुंबईमधल्या एका कन्सल्टन्सीला उमेदवार भरतीचं काम सोपवलं होतं. या कन्सल्टन्सीनं पुण्यातल्या कंपनीला उपकंत्राट दिलं. पुण्याच्या कंपनीनं नांदेडमधल्या 3ऱ्या कंपनीला काम सोपवल्याचं पुढे आलं आणि 3ऱ्या एजन्सीकडून पैशाची मागणी आल्यानं पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. लोकांचे प्लेसमेंट करण्याकरिता फसवणूक करण्याची उद्देश होती अशा दिसून आल्यावर फसवणूकचे अटेम्प्टचे गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे. योमा नावाचे मुंबईचे प्लेसमेंट सर्व्हिसेसला दिले होते आणि त्याचे नंतर एक पुण्याचे कंपनीमध्ये होता आणि एक नांदेडची कंपनी पण त्यामध्ये समावेश होती. सगळ्यांना कागदपत्र घेऊन बोलवण्यात आलेली आहे. तपासानंतर अटक करण्याची कारवाई करण्यात येईल. नोटबंदीनंतर सगळीकडे कॅशलेस व्यवहाराचं वारं वाहू लागलंय. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या कंपन्या अनेकांसाठी वरदान ठरत असताना त्याचा फायदा घेणारेही आता समोर आले. आता यापुढे या नव्या नावांनीही फसवणुकीची शक्यता आहे. त्यामुळे बेरोजगारांनो सावधान. विशाल करुळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.